नमस्ते. इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत आपले सहर्ष स्वागत. विषय आहे गणित. तर आपल्याला चालू वर्षी इयत्ता 10वीच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे मुद्दे वेगवेगळ्या व्हिडिओतून आपणासमोर मांडत आहोत. त्याचा तुम्ही सखोल अभ्यास करा. प्रकरण पहिले, वास्तव संख्या. वास्तव संख्येमध्ये महत्त्वाचं काय आहे तर मूळ संख्या म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहीत व्हायला पाहिजे. एकपेक्षा मोठी अशी पूर्ण संख्या की जिला तीच संख्या अथवा एकने निशेष भाग जातो, बाकी कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही, अशा संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी. त्यानंतर हे लक्षात ठेवा, एकमेव सममूळ संख्या ही 2 आहे. मूळ संख्येमध्ये समसंख्या ही 2 एकच आहे. इतर सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. सर्वच मूळ संख्या विषम संख्या आहे त्याचा अर्थ असा होत नाही सर्वच विषम संख्या मूळ संख्या असतात. तर काही विषम संख्या संयुक्त संख्या सुद्धा असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा असलेला 1 मार्कासाठीचा भाग म्हणजे अंकगणितातील मूलभूत प्रमेय. संयुक्त संख्या ही अद्वितीय अशा मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडता येते. बघा, ज्या वेळेला आपल्याला मूळ अवयव काढायचे असतात त्यावेळेला भागाकाराच्या काही कसोट्या पुन्हा नव्याने आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. उजळणीसाठी आपण त्या या ठिकाणी पाहूया. तर 2ची कसोटी बघा. ज्या संख्येच्या सुटेस्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 असते तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने भाग जातो. ज्या संख्येच्या सुटेस्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. ज्या संख्येच्या समस्थानातील अंकांची बेरीज व विषम स्थानातील अंकांची बेरीज यातील फरक 0 अथवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता हे माहीत झाल्यानंतर आपण मूळ अवयव कसे पाडायचे याविषयी चर्चा करूया. प्रश्न आहे 75 मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडा. पहिला 75 लिहा आणि त्यासोबत एक उभी रेष आखा. भागाकाराच्या कसोटीत जा. केव्हाही भागाकाराची कसोटी ही 2, 3, 5, 7, 11 इत्यादी या चढत्या क्रमात विचारात घ्यावी. आता ह्या संख्येला 2ने भाग जात नाही कारण सुटेस्थानी इथं 5 आहे. मग 3चा विचार करा. 7 आणि 5 ह्या अंकांची बेरीज 12 होते. 12ला 3ने भाग जातो म्हणजेच ह्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. मग 3चा भाग लावा. 3 दुनी 6, 3 5 15, एकूण 3ने भागल्यानंतर 25 भागाकाराला. आता 5 आणि 2 7, 7ला 3ने भाग जात नाही म्हणजेच 3च्या भागाकाराची कसोटी विचारात नाही. आता 5ची घेऊया. सुटेस्थानी या ठिकाणी 5 आहे म्हणजे ह्याला 5ने भाग जातो. 5ने भाग लावा. 5 5 25. आता लास्टचे 5 आहेत त्याला 5ने भाग लावलं. 5 1 5. अशा पद्धतीनं आपण हे 75 जे आहे ते 3 × 5 × 5 या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपण मांडलेले आहेत. याच प्रकारचे प्रश्न सरावासाठी तुम्हाला काही देत आहोत, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढील ज्या संख्या आहेत त्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडा. 1 72, 2 135, 3 24, 4 120 आणि 5 505, 6 210. पुढे जाऊ. तर बघा, एक प्रश्न आलेला होता पूर्वी. 210 ही मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडा. या प्रश्नाकडे पहा. सुटेस्थानी 0 आहे म्हणजे ह्याला 2ने भाग जातो. 2ने भाग लावल्यानंतर आपण चुकतो कुठं बघा. पहिला 2ला 2ने भाग जातो, बे की बे, आणि नंतर एकदम 10ला 5चा भाग लावतो. बे पंचे 10 म्हणजेच
याचं उत्तर काढता येतो आपण 15 भागाकार काढतो आणि चुकीचं आहे. तर हा कसा करायला पाहिजे? तर पहिला 2ने भाग लावायला पाहिजे. 2ने भाग 2ला गेला की 1चा जो भाग आहे तो 0 जातो आणि मग नंतर 2 पंचे 10 असे 105 होतं. मग नंतर 3च्या भागाकाराची कसोटी 3ने भाग लावा. पुढे अशा पद्धतीने भाग लावत आपण पुढे जायला पाहिजे, आपण चुकत नाही. तर बघा 210 जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने भागाकार लावत गेलो तर 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 अशा पद्धतीने आपल्याला मिळतं. आता 135 आणि 225चा मसावी व लसावी मूळ अवयव पद्धतीने काढा असं म्हटलेलं आहे. तर याच्यासाठी 135चे मूळ अवयव काढा. ते 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजे 3 घन गुणिले 5 अशा पद्धतीनं 135च्या मूळ अवयव आपल्याला मिळतात. त्यानंतर 225चे मूळ अवयव काढा. ते आपल्याला 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजेच 3 वर्ग गुणिले 5 वर्ग असे त्याचे मूळ अवयव मिळतात. मसावी काढण्यासाठी आपण सामायिक जो अवयव आहे त्याच्या लहान घातांकांचा गुणाकार करायचा. आता या ठिकाणी 3 सामायिक अवयव आहे, त्याचा लहान घातांक आहे वर्ग, आणि 5 सामायिक अवयव आहे, त्याचा लहान घातांक आहे 1. म्हणजेच 3 वर्ग गुणिले 5 अशा पद्धतीनं 3चा वर्ग 9 गुणिले 5 म्हणजेच 45 ह्याचा मसावी मिळतो. अन्यथा दुसरी पद्धत आहे 3 दोन्हीकडे आहेत. दोन्हीकडे सामायिक असलेले मूळ अवयव जे आहे घातांक रूपात नसलेले तिकडं पहा. 3 सामायिक काढा, परत 3 सामायिक येतो, त्याच्यानंतर 5 सामायिक येतो. 3 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजेच 45 हा त्याचा मसावी येतो. लसावी काढते वेळी काय करायला लागतं? तर मोठ्या घातांकांचा आधारांकांच्या आपण या ठिकाणी गुणाकार करायचा. आता मोठे घातांक कुठले आहेत? 3 घन आणि 5 वर्ग, त्यांचा गुणाकार करायचा आहे. लसावी 135 225 बरोबर काय? 3 घन गुणिले 5 वर्ग, 3 घन 27, 5 वर्ग 25, 25 गुणिले 27 आपल्याला मिळतं 675. अशा पद्धतीनं आपण मूळ अवयव पद्धतीनं एखाद्या संख्येच्या जोडीचा आपण लसावी आणि मसावी काढू शकतो. पुढे बघा, अजून एक प्रश्न असा आहे की 26 आणि 91 यांचा लसावी व मसावी काढा आणि लसावी गुणिले मसावी बरोबर त्या संख्यांचा गुणाकारही तपासा. हा अतिशय महत्त्वाचा 2 संख्यांच्या संदर्भातला लसावी व मसावीचा संबंध आहे. तर 26चे मूळ अवयव पाडा, आपल्याला मिळतात 2 गुणिले 13. 91चे 7 गुणिले 13. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल 26 आणि 91चा मसावी किती आहे? 13 आहे. मग 13 गुणिले इतर राहिलेलं आपण केलं तर त्यांचा लसावी मिळतो. लसावी 26 91 बरोबर 13 गुणिले इतर राहिलेले काय? 2 आणि 7 त्यांचा गुणाकार पुढे केला आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं 13 गुणिले 2 गुणिले 7. उत्तर आहे 185. पुढे जाऊ शकतो आपण. यांचे जर लसावी आणि मसावी आहे यांचा गुणाकार काढा. मसावी गुणिले लसावी बरोबर 13 गुणिले 182 बरोबर 2366. आता त्या ज्या 2 संख्या आहेत 26 आणि 91 यांचा गुणाकार करा, तेही तुम्हाला 2366 मिळतात. दोन्हींचा विचार केला तर मसावी आणि लसावी यांचा गुणाकार त्या संख्यांच्या गुणाकारा इतका आपल्याला दिसतो आणि म्हणून आपण लिहू शकतो बघा, मसावी गुणिले लसावी बरोबर त्या संख्यांचा गुणाकार हे सत्य आहे. धन्यवाद.